हा जो प्रेम हाय तो मी कायमचा सिंग प्रेमात पडणार नाही नको ते उगाच हाय त्याने काहीच सुच नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ मी कायमचा सिंगल राहील हे जे काही मराठी गाणं इंस्टाग्रामला ट्रेंडिंग त्याच्यावरती आपण CapCut प्रोमधील व्हिडिओ केलेला आहे। जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, ठीक आहे। आणि व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जीप फाईलमध्ये भेटून जाईल। आणि तुम्हाला माहिती आहे जीप फाईल कुठून घ्यायची असते, तिथून तुम्ही जीप फाईल घेऊन घ्यायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते। आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता, तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं। टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर आता चला मित्रांनो, जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता मित्रांनो, आता अशा प्रकारे आपले जे काही सुपर VPN असेल तर याला इथून अशा प्रकारे आधी कनेक्ट करून घ्या। तर तुम्ही दुसरं VPN यूज करत असाल तर ते चालेल, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्ही कनेक्ट करून घ्या आधी VPN। नंतर जे काही आपले मेन CapCut ॲप्लिकेशन आहे याला अशा प्रकारे ओपन करायचे, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि फोटोजमध्ये येऊन तुम्ही तुमच्या इथून अशा प्रकारे फोटो घेऊन ॲड करायचे। नंतर यावरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, रेशोमध्ये यायचे, 9.16 रेशो तुम्ही सिलेक्ट करायची, टिक करायचे। आणि जर तुमचा फोटो छोटा असेल फोटोवरती क्लिक करून 2 बोट ठेवून अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो झूम करून घ्यायचे। नंतर ॲड ऑडिओमध्ये यायचे, साऊंड्समध्ये यायचे, 2 नंबरचा फाईल मॅनेजरचा आयकॉनवरती क्लिक करायचे। नंतर एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या नावावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला जीप फाईलमध्ये अशा प्रकारे ब्लॅक स्क्रीनमध्ये एक व्हिडिओ भेटेल। तर तुम्ही हा व्हिडिओ सिलेक्ट करायचे आणि इम्पोर्ट साऊंड ओनली याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं हे गाणं येऊन लागेल। तर या गाण्याच्या पुढे जे काही प्लसचं बटन आहे याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे गाणं इथून ॲड करून घ्यायचे। फोटोवरती क्लिक करून फोटोचे जे काही लेअर आहे तर त्या गाण्या एवढे अशा प्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे। त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे, या ॲरोवरती क्लिक करून ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे, नंतर ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये यायची, इथून तुम्ही आपल्या जीप फाईलच्या फोल्डरला इथून सिलेक्ट करून घ्यायचे, ठीक आहे। नंतर तुम्हाला जीप फाईलमध्ये अशा प्रकारे अजून एक 16 सेकंदाचं व्हाईट कलरचे व्हिडिओ भेटेल बीटमार्कचं, तर इथून हा व्हिडिओ सिलेक्ट करून अशा प्रकारे इथून ॲड करून घ्यायचे, ठीक आहे। नंतर या चुकीच्या फुलीवरती क्लिक करायचे आणि मित्रांनो, आता या व्हाईट व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंक दिसतील त्या ठिकाणी थांबून तुमचा जो काही वरचा मेन फोटो आहे त्याला तुम्ही स्प्लिट करून घ्यायचे। जसं की मी तुम्हाला ते करून दाखवतो, तर इथं थोडंसं पुढे यायचे आणि इथं बघू शकतो इथं आता एक अंक दिसतो, इथं थांबायचे, फोटोवरती क्लिक करायचे आपल्या आणि स्प्लिट नावावरती क्लिक करायचे। पुन्हा पुढे यायचे, जिथं तुम्हाला अंक दिसेल तिथं थांबायचे, अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे। अशा प्रकारे व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंक आहे त्या ठिकाणी थांबून अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो पटापट इथून स्प्लिट करून घ्यायचे, ठीक आहे। तर मित्रांनो, आता बघू शकता आता या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंक होते त्या ठिकाणी मी अशा प्रकारे मी आपला जो काही वरचा मेन फोटो आहे तर याला इथून अशा प्रकारे स्प्लिट करून टाकलेले, ठीक आहे। त्यानंतर आता फोटो वगैरे स्प्लिट केल्यानंतर आता अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे, आपल्या या व्हाईट व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि पहिल्यांदा याला अशा प्रकारे इथून डिलीट करून टाकायचे। नंतर या ॲरोवरती क्लिक करायचे। आता मित्रांनो, आता काय करायचे, अजून अशा प्रकारे सुरुवातीला आल्यानंतर ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे, पुन्हा ॲड ओव्हरलेमध्ये यायचे आणि फोटोजमध्ये यायचे, पुन्हा आपल्या जीप फाईलच्या फोल्डरला सिलेक्ट करायचे आणि इथं मी तुम्हाला फोटोजमध्ये 2 लॅरिक PNG बनवून दिलेले, यांपैकी जी की आपली पहिली लॅरिक्स PNG, तर अशा प्रकारे पहिले लॅरिक्स PNG सिलेक्ट करायचे, तर अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि ॲड करून घ्यायचे, ठीक आहे। नंतर या चुकीच्या फुलीवरती क्लिक करायचे, नंतर आपली PNG इथं ॲड होऊन जाईल, PNGवरती क्लिक करून अशा प्रकारे फुल स्क्रीन एवढं अशा प्रकारे PNGला वाढून घ्या, ठीक आहे। जे काही हिरवी रेस दिसते तर ही फुल स्क्रीनमध्ये व्हायला पाहिजे, अशा प्रकारे एवढं तुम्ही झूम करून घ्या, ठीक आहे। नंतर याच्या अजून आपण जे काही आता लॅरिक्स PNG घेतली तर याच्या शेवटी यायच्या अशा प्रकारे, ठीक आहे। इथं बघू शकता अशा पद्धतीने। नंतर पुन्हा ॲड ओव्हरलेमध्ये यायचे आणि पुन्हा आपले जे काही दुसरे PNG इथून घ्यायचे, ॲड करायचे, चुकीच्या फुलीवरती क्लिक करून अशा प्रकारे फुल स्क्रीन एवढं झूम करून घ्या PNGला आणि याची लेअरला अशा प्रकारे आपल्या या कट केलेल्या फोटोपर्यंत ओढून घ्यायचे। त्यानंतर आता मित्रांनो, आता आपले हे दोघं PNG पण लागून गेलेले, ठीक आहे। नंतर काय करायचे, अशा प्रकारे या ॲरोवरती क्लिक करायचे, नंतर आपला जो काही वरचा मेन फोटो असेल पहिला तर याच्यावरती क्लिक करायचे, नंतर हे जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथे तुम्हाला एक ऑपिसिटी नावाचं बघू शकता, हे ऑप्शन शोधायचे। या ऑप्शनवरती क्लिक करून जी काही रेस आहे तर अशा प्रकारे
30पर्यंत कमी करून घ्या. ठीक आहे, जेणेकरून जे की आपले लिरिक असतील तर ते बरोबर दिसतील, म्हणून तुम्ही 30पर्यंत कमी करून घ्या फक्त पहिल्या फोटोची ऑपेसिटी. ठीक आहे, नंतर काय करायचे, आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्ट लावायचे सर्व फोटोंना आधी, नंतर आपण ॲनिमेशन वगैरे लावणार आहे. ठीक आहे, आता काय करायचं, अशा प्रकारे सुरुवातीला यायचे, नंतर आता इफेक्ट्स ऑप्शनमध्ये क्लिक करायचे आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. ठीक आहे, नंतर हे जे काही व्हिडिओ इफेक्ट आहे तर ते लोडिंग होतील. लोडिंग झाल्यानंतर हे जे काही वरचे ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही लेन्स नावाचा ऑप्शनमध्ये यायचे. ठीक आहे, आता लेन्स नावाच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला ब्लर नावाचा बघू शकता. अशा प्रकारे एक हा व्हिडिओ इफेक्ट शोधायचे आणि टिक करायचे, आणि जी काहीची लेअर आहे तर अशा प्रकारे आपला जो काही पहिला फोटो कट केलेला आहे तर इथंपर्यंत ओढून घ्या. ॲडजस्टमधून जे काही इरेस आहे तर याला अशा प्रकारे 55पर्यंत वाढून घ्या. ठीक आहे, जेणेकरून आपला फोटो ब्लर दिसेल. ठीक आहे, नंतर काय करायचं, आता याच्या पुढच्या फोटोवरती यायचे, नंतर बॉडी इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे. ठीक आहे, नंतर ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आणि अशा प्रकारे खाली यायचे. तर इथं खाली नाही, इथं 2 नंबरवरतीच बघू शकता गोष्ट नावाचा एक बॉडी इफेक्ट इथून घ्यायचे, आणि जी काहीची लेअर आहे हे तर या 2 फोटोनुसार राहू द्यायचे. ठीक आहे, दुसरा आणि तिसरा हे जे काही 2 फोटो आहे तर या दोघं फोटोनुसार राहू द्यायचे. ठीक आहे, नंतर जो काही याच्या पुढचा चौथा फोटो आहे याच्यावरती तुम्ही अशा प्रकारे यायचे. पुन्हा आता काय करायचे, बॉडी इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे, नंतर जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही स्ट्रोक नावाचा बघू शकता यावाला ऑप्शनमध्ये यायचे, आणि पुन्हा खाली यायचे, आणि तर तुम्हाला लाईट डिसॉल्विंग 1 नावाचा अशा प्रकारे एक बॉडी इफेक्ट दिसेल, लाईट डिसॉल्विंग 1 नावाचा, तर इथून घ्यायची. याची लेअर अशा प्रकारे आधी आपला या फोटो एवढं म्हणजे चौथा फोटो एवढं अशा प्रकारे बराबर लावून घ्यायची. पुन्हा याच चौथा फोटोच्या सुरुवातीला यायचे. आता सुरुवातीला आल्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे, पुन्हा हे ऑप्शन स्क्रॉल करून क्लोन नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि खाली यायचे, आणि इथं तुम्हाला फ्रेगमेंट क्लोन नावाचा बघू शकता एक बॉडी इफेक्ट दिसेल, इथून घ्यायचे आणि याची लेअर पण या फोटोनुसार इथं लावून घ्यायची चौथा फोटोनुसार. ठीक आहे, अशा प्रकारे कमी जास्त करून. आता एवढे केल्यानंतर जो काही पुढचा 5वा फोटो आहे तर याच्यावरती अशा प्रकारे यायचे, नंतर पुन्हा बॉडी इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे. हे जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही मूड नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे. मूड नावाच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर खाली यायचे अशा प्रकारे, आणि तर तुम्हाला रेड फेस नावाचा बघू शकता एक बॉडी इफेक्ट जर दिसेल, इथून घ्यायचे. याची लेअर पण या फोटोनुसार कमी करून घ्यायचे 5व्या फोटोनुसार. ठीक आहे, नंतर याच्या पुढचा जो काही फोटो आहे तर इथं यायचे, पुन्हा बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे, आणि इथं तुम्हाला मूड नावाचं ऑप्शनमध्ये राहायचे, खाली यायचे, आणि लाईक नावाचा इथून बघू शकता हा वाला बॉडी इफेक्ट्स घेऊन घ्यायची. याची लेअर पण अशा प्रकारे आपला 6वा फोटो एवढं कमी करून घ्यायचे. नंतर जो काही पुढचा 7वा फोटो आहे तर इथे यायचे, आणि पुन्हा बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे, आणि मूड नावाचं ऑप्शनमध्ये राहायचे, खाली यायचे अशा प्रकारे, आणि इथं तुम्हाला कन्फ्यूज शेड नावाचं बघू शकता, कन्फ्युजड नावाचा एक बॉडी इफेक्ट दिसतो, तिथून घ्यायचे. ठीक आहे, तर इथून अशा प्रकारे बराबर याची लेअर लावून घ्यायची. ठीक आहे, बराबर दिसेल हा मित्रांनो बॉडी इफेक्ट फेस डिटेक्ट करून. ठीक आहे, नंतर एवढे केल्यानंतर काय करायचे, पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे. आपला जो काही 2 नंबरचा फोटो आहे तर याच्या स्टार्टिंगला यायचे, नंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे, आणि पुन्हा नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे यायचे. ठीक आहे, आता इथं आल्यानंतर खाली यायचे, आणि इथं तुम्हाला व्हाईट फ्लॅश 2 नावाचा बघू शकता व्हिडिओ इफेक्ट दिसेल, तर इथून घ्यायचे, आणि याची जी काही लेअर आहे तर याला शेवटच्या फोटोपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचे. ठीक आहे, बघू शकता. नंतर एवढे केल्यानंतर काय करायचे, पुन्हा सुरुवातीला यायचे. आता मित्रांनो, आता आपले बॉडी इफेक्ट्स आणि व्हिडिओ इफेक्ट लागून गेलेले, आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे सर्व फोटोंना. ठीक आहे, ॲनिमेशन लावण्यासाठी काय करायचे, आधी ॲरोवरती क्लिक करायचे, ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे, आणि आधी आपण जे काही आता हे 2 लिरिक PNG लावले सुरुवातीला तर यांना आता आपण आधी ॲनिमेशन लावणार आहे. ठीक आहे, तर आता पहिली जी काही लिरिक्स PNG याच्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे, इन नावाच्या ऑप्शनमध्ये राहायचे, पुढे यायचे अशा प्रकारे, आणि झूम ऑन नावाचा बघू शकता एक ॲनिमेशन दिसेल, तर या पहिल्या PNGला लावून घ्यायची, आणि जी काही याची रेस आहे तर याला फुल वाढून घ्यायचे, नंतर टेक करायचे. नंतर जे काही दुसरे PNG आहे तर याच्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे यायचे, पुन्हा इनच्या ऑप्शनमध्ये राहायचे, आणि स्क्रॉल करून पुढे यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे पुढे येत चालायचे, आणि इथं तुम्हाला स्लाईड लेफ्ट नावाचा बघू शकता एक ॲनिमेशन दिसेल, तर इथून या दुसऱ्या PNGला लावून घ्यायचे, आणि याची पण ड्रेस अशा प्रकारे फुल वाढून घ्यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे दोघे PNGंना हे 2 ॲनिमेशन लावून घ्या. नंतर या ॲरोवरती क्लिक करा. आता काय करायचे, आपला पहिला फोटो सोडून द्यायचे, आता जो काही दुसरा फोटो आहे कट केलेला आहे याच्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे यायचे, आणि आता कॉम्बो नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे. ठीक आहे,
आता जो काही दुसरा फोटो आहे तर याला काय करायचे, इथं तुम्हाला एक उबली नावाचा एक ॲनिमेशन दिसेल, बघू शकता हा वाला उबली नावाचा. तर याला अशा प्रकारे हा उबली नावाचा 2 नंबरचा फोटोला ॲनिमेशन लावून घ्यायचे. नंतर जो काही याच्या पुढचा तिसरा फोटो याच्यावरती यायचे आणि पुन्हा हे जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून पुढे येत चालायचे आणि तुम्हाला जो ॲनिमेशन सांगणार आहे तर तो लावायचा. इथं बघू शकता स्लाईड अँड वेव्ह नावाचा ॲनिमेशन दिसेल, तर या फोटोला हा ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे. नंतर जो काही आता पुढचा आपला चौथा फोटो आहे तर या चौथा फोटोवरती यायचे, पुन्हा ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला पेंडुलम वन नावाचे ॲनिमेशन या फोटोला चौथा फोटोला लावून घ्या. नंतर जो काही पाचवा फोटो याच्यावरती येऊन याला पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्या. नंतर जो काही याच्या पुढचा आता आपला 6वा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि पुन्हा जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून पुढे येत चालायचे. ठीक आहे. अशा प्रकारे पुढे येत चालायचे, जिथं मी तुम्हाला सांगणार आहे तिथं थांबायचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे पुढे येत चालायचे आणि इथं तुम्हाला स्लीप अँड स्लाईड 2 नावाचा बघू शकता, अशा प्रकारे ॲनिमेशन दिसेल स्लीप अँड स्लाईड 2 नावाचा. तर इथून अशा प्रकारे या फोटोला लावून घ्यायचे 6वा नंबरचा. ठीक आहे. नंतर जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि याला काय करायचे, इथं तुम्हाला झूम 1 नावाचा ॲनिमेशन दिसेल, तर या शेवटच्या फोटोला झूम 1 नावाचा ॲनिमेशन लावून घ्यायचे. अशा पद्धतीने मित्रांनो आता हे सर्व फोटोंना तुम्ही ॲनिमेशन लावून घ्या. जे मी तुम्हाला ॲनिमेशन सांगितले ते तुम्ही अशा प्रकारे पटापट लावून घ्या. त्यानंतर आता आपला पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले बघू शकता. सिम्पली क्वालिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून क्वालिटी वगैरे सिलेक्ट करून घ्या, खालची रेस फुल वाढून घ्या आणि वरती ॲरो दिलेले ॲरोवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.